मातीला काळा किती आकार आलाय ही बघायचं आणि कुठलंही मटेरियल जादा झालेलं चालत नाही। पूर्वी माणसं काय इथं नदी काठील माती असल्यामुळं बैलगाडीनं गाढवावर वगैरे पूर्वी गाढवं सुद्धा होती ना। त्यानंतर आता युवा पिढीत काय झालंय, आता कष्टाची उमेद कमी होत चालल्यामुळं इलेक्ट्रिक सुविधा निघल्या। मग आता पैसे आताही पोरं पैसे गेल तर चालेल म्हणते, पण सुविधा मिळत्यात असताना शरीरावर का त्रास करायचा। आम्ही पूर्वी खर्डीचे होतो, आजोबा खर्डीमध्ये होते, तिथून कालांतरानं आजोबा इथं येऊन राहिले। साधारण एक 60 वर्षापूर्वी आजोबा इथंच पंढरपुरात येऊन राहिले आमची। म्हणजे काय मग त्या काळी आधी कसा म्हणजे हा व्यवसाय कसा असायचा? ती पूर्वी मातीची चाकं राहायची, लाकडी थापटणी बडवणे। त्याच्यानंतर आता आम्ही युवा पिढी करायला लागल्यापासून हळूहळू ती दमणुकीचं फार काम ना, जाड हातानं फिरवायचं, ही कंबरेच्या मणक्याला ती त्रास व्हायला लागल्यामुळं हळूहळू त्याचा शोध लावत गेलो। साधारण एक बेल्टचं चाक तयार केलं आम्ही असं। मग त्याच्यावर असं मिस्त्री लोकांपासून शोध लावत गेलं, ती म्हणले पुन्हा बॉक्स चाक बनवलेलं सांगितलं आम्हाला, एक ठिकाण मिळतंय बाबा। मग ती बघत गेलो आम्ही इचलकरंजीला योग्य वाटलं। ती चाकं बनवणारच आमचा कुंभार होता, त्यांनी ती त्रासाचं त्याला अनुभव आहे ना, कुंभार काम करत होता ती आधी, त्यामुळं त्यांनी ती शोध लावल्यामुळं ती आणले आम्ही। 30,000 रुपयाला मिळतात ती चाकं। आणि मग आधी म्हणजे काय काय बनवायचे अगोदर त्या चाकावरती? काय काय व्हायचं कुठल्या जुन्या चाकावरती? जुन्या चाकावर सगळंच। मकर संक्रांतचं होत होतं, रानात पुजायचा मोरवा, सगळं लहान मोठं काम सगळं डेऱ्यापर्यंत त्याच्यावरच। पुन्हा बारीक रानामध्ये वेळ आमुष्याला मोरवा पुजतात का, ती सुद्धा होतं। पुन्हा बायका जुन्या ग्रामीणच्या मकर संक्रांत म्हणजे मोठं असतं गाडगं, ती होतं। हे असलं पुन्हा लोटक्याचा बोळक्याचा सगळंच ती चाकावर बनलं जातं। पुन्हा ती बाकी हस्तकला आपण हातानं दावायची उरलेलं। आधी कोण करायचं तुमच्यात? आमचे आजोबा करायचे, त्यानंतर वडील करायचे। मग असं बघत त्यांच्या गैरहजेरीत असं थोडा चिखल टाकायचा, ते आम्ही शिकत शिकलो। ही असं शिकायला जाऊन ती नाही, ही पारंपरिक व्यवसाय असल्यामुळं ही नजरेचा खेळ आहे सगळा। नजर आणि घरच्या लोकांनी पण शिकवावं लागतं, हे असं होतच नाही ना। काय कसं होतं आधी ती काम कशी करायची अगोदर? ती पायानं मेहनतीनं पायानं माती तुडवायची, असं मातीचाच मऊ भाग करायचा आणि त्याच्यावर माती गाळायची, पुन्हा भिजवायची, पायानं तुडवायची। त्यानंतर आता युवा पिढीत काय झालंय, आता कष्टाची उमेद कमी होत चालल्यामुळं इलेक्ट्रिक सुविधा निघल्या। मग आता पैसे आताही पोरं पैसे गेल तर चालेल म्हणतात, पण सुविधा मिळत्यात असताना शरीरावर का त्रास करायचा। नाही आधी आता तुमचे वडील असतील किंवा तुमचे आजोबा असतील, हो, त्यांची काय कशा पद्धतीने मेहनत होती? काय करायची नेमकं ती मेहनत म्हणजे आता त्या टायमाला पैसेही कमतरता आणि त्या टायमाला लय डिमांड नव्हतं, महत्त्व नसायचं ना। आता जी वस्तू 100 रुपयाला जाती ती 10 रुपयाला जात होती, त्या काळी पैशाचा तुटवडा, त्यामुळं शारीरिक मेहनत केल्याशिवाय तर भागतच नव्हतं, असं होती परिस्थिती। ती मेहनत कशी अशी काय काय झालं म्हणजे नेमकं काय? माती कशी ती मळायची? माती गाळायची पुन्हा भिजवायची, गोल आळं लावायचं मातीचं,
त्याच्यात पाणी वतायचं, ती माती गाळा होऊ द्यायची. ती गाळा झाल्यानंतर त्याच्यामध्ये घोड्याची लीद, पुन्हा काळी राख, भट्टीची राख आमच्या, ती घालायची, पायानं तुडवायची. मातीला काळा किती आकार आलाय ही बघायचं. आणि कुठलंही मटेरियल जादा झालेलं चालत नाही, त्या जजमेंटनंच टाकावं लागतं. माती कसली असायची? माती कोणती? ही माती हो का, नाही पण कुठल्या जाती, कुठला प्रकार, ही कुठल्या प्रकारची? नदीच्या काठाला माती असती, चिकणी माती म्हणून, लालसर माती लागती. गाळाची मृदा म्हणतात ना? हा, हा. ती वाहतून आलेली पुरामधली माती, ती माती लागती. पांढऱ्या मातीचं होत नसतं किंवा मुरमट मातीनं काम होत नसतं. दुसरी काळी माती पण चालत नाही का आपली? काळी माती बी चालत नाही, लालसर माती लागती आणि माती चिकट लागती. ती पांढरी माती असती ती डिसर माती असती, त्याच्यापासून गाडगं तयार होत नाही. एकदम तांबडी माती पण चालत नाही, जी तालमीत वापरतात ती पण नाही चालत ती ना? नाही चालत. ती तालमीची माती अजिबात चालत नाही. ती नदीकाठमध्ये वाहतून आलेली मातीचे ढगा बनलेले असतात, वाहून आलेली मोकार माती असते. ती दिसायला लालसर दिसती, पण माती चांगली मऊ असती, खडाखोडा नसतंय. आणि ही खडाखोडा आला की मडकं तुटून जात असतं. मिळते का माती? मिळते का तुम्हाला? माती मिळते की. कुठे मिळते आता? कुठं आणतो मग माती? आता ही माती लांबूनच आणावं लागते. आता ही आमच्या चंद्रकाठेकडलं माती नाही. मग ही माती आता शेगाव धुमाल, पुन्हा इकडं बंडी शेगाव, असे ट्रॅक्टरवाल्यांना टिपरवाल्यांना सांगून आणावं लागते. टिपर घेतला तर 10,000 रुपये, ट्रॉयली घेतलं तर 5,000 रुपये. मग आधी कशी करायची? आधी माती कुठून आणायची, कशी आणायची ती? पूर्वी माणसं काय, इथं नदी काठील माती असल्यामुळं बैलगाडीनं, गाढवावर वगैरे. पूर्वी गाढवं सुद्धा होती ना. आमच्या आजोबा या काळात गाढवं होती, गाढवावर आणायची, पोते गोण्या करून त्याच्यावर आणत होती. तुम्ही बघितले का? तुमच्या आजोबांचं काम बघितले का तुम्ही? हो, होय. आजोबांचं काम बघितलंय. ते माल तयार केला ते कुठं कुठे विकायची, काय कसं? पूर्वी आमच्या आजोबा खर्डीमयी सांगोल तालुक्याच्या शेजारी होते ना, त्यामुळं ती जास्त तिकडंच माल न्यायचे. पुन्हा काय पंढरपूर बाजारला पण विकायचे इथल्या प्रॉपर. मग असं बाजार वगैरे करायचे का ते? मग बाजार करायचे. कुठले कुठले पूर्वी बाजाराला जावंच लागत होतं, सांगोला, महूद, मंगळवेढा. पूर्वी जास्त म्हणजे असं फिरावंच लागत होतं ना. आता फिरण्याचा संदर्भ कमी झालाय. आता पैसे मिळायचे का मग? पैसे मग आता मिळणार की हो, पण ते झटा झोंबा या पद्धतीने जुन्या काळात काय पैसे मिळायचे असे. आता कसं झालंय, आता मटेरियल आणायला म्हणलं, मालवाहू बारके मॅक्झोम आहेत, छोटा ते, आता पर्यायच नाही. कुठून जरी काय आणायचं म्हणलं तर सोपं काम नाही. ते आता लाकडाच्या अड्ड्यातले वाकारमधलं लाकडं आणावं लागतात, त्याचा फळ्यावर आणलेला ती भुस्सा आणावा लागतो, घोड्याची लीद आणायची. त्या काळी घोड्याची लेंडे फुकट मिळत होती. आत्ता घोड्या लिदीला 300 रुपये द्यावं लागतात किलोला, पोत्याला. एक साधारण त्याच्यात 20 किलो बसतं. नाही पण पैसे कसे मिळायचे त्या काळात? म्हणजे किती मिळायचे पैसे? म्हणजे आजोबांच्या काळात का? हा? त्या काळी किती पैसे असं व्हायचे? 10 रुपये 5 रुपये डेरा ऐकल्यानंतर किती व्हायचे? आता माठ जाते. आता म्हणजे कसं आहे, सगळं इलेक्ट्रॉनिक ती झाल्यामुळं लाईट सेवा सगळ्या पद्धतीनं त्याचे आकारणी काढूनच मग विक्रीला आम्ही ठरवू शकतो ना. मग तर उदरनिर्वाह कसा व्हायचा त्या काळात? पैसे मिळत नव्हते तर मग काय कसं चालायचं? मग त्या काळी नौका भागत नसल्यामुळं असं गावं फिरावं लागायची, भागतच नव्हतं ना. मग ठिकाण आता जरा शिटीचं बघून इथं काय दिवस भाडुत्री जागेनच राहिले. तुम्ही फिरला होता का कधी? आम्ही फिरलो नाही. आता आम्हाला सुख लागलं आणि कसं झालं, व्यापार बसवून गेले ना आजोबा वडील आमचे,
आता आम्हाला फिरण्याची आवश्यकता नाही. आता कसं झालंय, आता व्यापार वर्ग सुटलाय. पुणे, सातारा, फलटण, कराड, सांगली, म्हणजे इतक्या लांब विटा, इकडं तिकडं. आता कसं आहे, तिकडं वरच्या भागात कुंभार व्यवसाय कमी झालेत करणारी. आता थोडेच ही मेहनतीचं काम असल्यामुळं कोण कर नाही ती. माती भांडी वापरतात लोक, काय वाटतं तुम्हाला काय? आता माती भांडे, आता डेरा आमचा पूर्ण बंद झाला होता विक्रीला. ही कोरोनापासून आहे ना, लोक बिहल्यामुळं पुन्हा डेऱ्याला मार्केटिंग आलं. नाहीतर त्यांना ती जारचं बरं वाटायचं. जारमुळं आमचं भरपूर नुकसान झालं. जगण्याचं आम्हाला तर वाटत होतं साधन संपलं काय की, आता करायचं काय? भांडी काय कमी, माती भांडी आता तुम्ही यूज करताय घरात? तुम्ही तुमच्या करतो की आम्ही. काय काय वापरतो तुम्ही घरात? घरामध्ये काय आता दह्याला, पुन्हा कधी तर कालवण करून खाऊ वाटलं तर. ते काय कोणती कोणती भांडी वापरायची? म्हणजे स्वयंपाक बनवण्यासाठी भांडी कोणती कोणती असते ती? भगुन्या आकाराही भांडी असतात. आता हॉटेलला धाबेवाली ही बिर्याणीसाठी गाडगी आमच्यापासून न्यायला चालू झाली. लाल भांडी असते ती. ते जर्मलच्या किंवा स्टीलच्या भांड्यापेक्षा मातीची भांडी काय कशी वाटते तुम्हाला? काय मातीचं भांड्यातलं करपतच नाही ना वस्तू. का तर मातीचं भांड जाड असतं, ती तापलेलं असतं, पण ती याचं कुठनं करपत नाही ना. स्टीलचं भांड बघा तुम्ही, त्याला लगेच लाल कलरची छिद्र पडतं, दुधाला वगैरे कशाला पण. तसं भांड्याला, माती भांड्याला पडतच नाही. त्यामुळं खराब बी होण्याचं गरज नाही. आणि मातीचं भांडं कसं असतं, ओलावा धरून असतं. स्टील, जर्मल, लोखंड ही काय ओलावा धरून राहतं का? त्याच्यामध्ये साठल तेवढंच पाणी ती ओलावा धावतं. बाहेरून पाणी झिरपतं का त्याच्यातनं? झिरपतच नाही. शरीराला एकच नंबर. आता ज्यांना आता डॉक्टर लोकच येऊन न्यायला लागली ती. ह्या कोरोनापासून डॉक्टर लोकच पहिल्यांदा ती माती या भांड्यातलं खायला चालू झालं. मग आता कशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय वाढवला? तुम्ही व्यवसाय आता काय म्हणजे पारंपरिक, आता ही तर कंपल्सरी, ही आमच्याशिवाय कुठं मिळतच नाही. किंवा बायका काही स्टीलच्या चंबोली घेऊन ओसत नाहीत. ही पारंपरिक धंदा मरतच नाही आमचा. ही लागणारीच वस्तू आहे. किंवा प्लॅस्टिकमध्ये नेऊन ती काय व्यवसाय करायचं नाही. ह्याला मातीचंच न्यावं लागणार आहे. ही पारंपरिक जी गोष्टी आहेत ती होणारच आहे. त्या आता ही डेऱ्यामध्ये फक्त आम्हाला फटका कुठला बसला होता की ती जारमुळं. पण ही कोरोना येऊन गेलं. कोरोना काळात लोकांना भीती बसली, ती थंडपासनं जादा होत आहे. कोरोनानं तुमचं भलं केलं म्हणायचं. कोरोनानं आमचं भलं केलं, नाही तर जगण्याचं अवघड झालं होतं. मग आता तुम्ही ही तयार केलेली हे माल हा कुठं कुठे विकता? तुम्ही कसा विकता ही माल? आता ठोक होलसेल. आता पुण्यामध्ये काय असला धंदा करत नाहीत. ती आमचे विकणारे सगळे कुंभार लोकच आहेत. ती येतात दिपावळी पिरियडमध्ये, मला बाबा एक 20,000 माल लागतोय, कोण ज्याला 10,000 लागतंय, कोण 50,000 लागतंय. ती येऊन दिपावळीमध्ये बुकिंग करून जातात. आणि ही सगळं संपलं की पुढील ऑर्डर देऊन जातात. पुणे राहू द्या, सातारा राहू द्या, पुन्हा फलटण राहू द्या, विटा, सांगली, तासगाव, मिरज, इकडं भरपूर प्रमाण वाढले. त्या भागात कुंभार काम करायला म्हणजे साधनच नाही. तिकडं मटेरियल मिळत नाही. त्यामुळं काय करतात, आता जी काय इथून आपलं निघेल त्या पद्धतीनं काय 5-50 रुपये त्यांना मिळेल ती बरं वाटतंय त्यांना. आता म्हणजे पैसे मिळतात का? म्हणजे तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं, म्हणजे पैसे मिळतात किंवा आता पैसे मिळल्याशिवाय ही त्या मेंटेनन्स काढूनच सगळं. बाहेर आता कामधंदा आहेत का कुठं सांगा? आता कंपनीत आमच्यासारखं माणूस गेला
लावा आम्हाला कामाला म्हणल्यावर काय आहे? आमच्याजवळ काय डिग्री आहे, काय आहे? कुठल्या संदर्भावर काम मागायचं? मग उन्हात असं बिगारी काम करायला जाण्यापेक्षा ही कलेचं काम केलेलं का वाईट आहे? समजा आता गवंडी काम आहे, हाताखाली गेल्यावर 600 रुपये हजेरी देणार, पण ती उन्हातलं काम आम्हाला होतच नाही ना. पारंपरिक सावलीतला ही व्यवसाय आहे. आणि मग आता तुमच्या म्हणजे तुमच्या समाजामध्ये कुंभाराच्यामध्ये सगळेजण हेच व्यवसाय करतात का? शेती किंवा नोकरी वगैरे करतात का? शेती केलं तर शेतीत काय परवडतच नाही. लावलं तर येतं का नाही गॅरंटी नाही, आणि आलं तर लवकर जातं का नाही गॅरंटी नाही. नोकरी करतात का मग तुमच्या काय? नोकरी करतात की काय, आता ज्यादा शिकलेत, ज्याला बुद्धी आहे त्याला मग ती सर्व्हिस करते तीच. आता शिक्षण आता 9वी 10वीवर काय राहिलंय का शिक्षणाचं? काय 10, 10वी 15वी. आता एक भाऊ आमचा 16वी शाळा शिकलाय, पण काय उपयोग आहे? तेवढ्या शिक्षणाला कोण खातच नाही. ती कसं काय 16 शिकून सुद्धा कसं काय नोकरी लागत नाही? कोण कोण विचारतो? आणि त्याच्यात पुढे नंबर असते ती. आता ही आणि आमचा काय वशिला चालत नाही. आम्हाला कुठं बाहेर जास्त फिरणं नाही, कुणाचा संपर्क नाही. आणि आता ही कॅटेगरी मध्ये असल्यामुळे जरा काहीतरी ही आरक्षणाचा फायदा होत असेल की त्याचा? फायदा कशाचा काय? पुढंच नंबर असतात जे ते वशिले असते ते कशी लागणार सांगा बरं. हा, कुणाचे नातेवाईक ही ती त्यांनी आधीच हे करून ठेवलेलं असतं. आपण जाणार येणार, त्यांचं आतूनच सगळ्या जागा भरून निघते त्या. मग शिक्षण मग तुम्हाला आता कुंभार काम तुम्ही करता तर तुम्हाला असं शिक्षण घ्यावं असं वाटत नाही मग, किंवा आपल्या पोरांनी शिकावं असं काय वाटतं नाही तुम्हाला? शिकावं असं वाटतंय हो. शिकवून काय करता? घेतच नाही ती. आता एक आमच्या भावाला साध्या दूध संघात केंड धुयाला लावा म्हणलं तर म्हणले जागा शिल्लक नाही. केंड मध्ये ती भांडीच धुयाची आहे, ती काय मोठी सर्व्हिस नाही. तरी पण त्यांना घेतलं नाही. मग काय तुम्हाला मग हे पारंपरिक व्यवसाय असं करावा असं मग आता तिथं नाही घेतलं, नंतर जगण्याचं साधन काय केलं पाहिजे सांगा बरं. आता घेतलं नाही म्हणून रडत बसून अर्थ काय? इथं मग आपलं कष्ट करत बसायचं काय तर. त्यामुळं पोरं पुढं शिकायला नाराज होतात ना. हाही शिकलेलीच पुन्हा माघारी येतात अशी इच्छाच राहत नाही ना पुढं. मग आपला व्यवसाय करत बसलेला का वाईट आहे असं वाटतंय. आता इथं लोकल ठिकाणी ही माल विक्री केली जाते का नाही? लोकल ठिकाणी हा इथं बी विक्री होती की आमची. आता ही पंढरपूर सिटी काय बारकी नाही, भरपूर माल लागतं. मालाही काय अडचण नाही इथं. पंढरपूर एक विठ्ठलाचं तीर्थस्थान आहे. हा, तीर्थस्थान आहे. आणि इथं व्यवसायाला बाहेरून लोक येतात, बाया माणसं. त्याच्यामुळे काय अजून धंदा होत असेल ना तुमचा? धंदा होतो की. पांडुरंगाला आल्यानंतर व्यवसायाला ही गाडगं घ्यावंच लागतं, त्यांना खण ही घ्यावंच लागतं. इकडे जाताना घेऊन जातात का? इथली वारकरी आलेली घेऊन जातात का? ती कुठं तिकडं नेत नाही ती. इथं पांडुरंगाला रुक्मिणीला व्यवसायाला न्यावंच लागतंय ना. चुली म्हणा, गाडगी म्हणा, हा. डेरं म्हणा, हे नेत्री का? मग दिसल्यानंतर नेते तीच की, आवडीन नेते. मराठवाड्यातला भागापर्यंत येते. इथं पंढरपूरला आता काय विठ्ठला दर्शनाला आलंय म्हणल्यावर ज्यांना काय आवडेल ती नेतात. आता तुम्ही तुमच्या व्यवसाय वाढीसाठी काय जाहिरातबाजी वगैरे करता का? तुम्ही काय हा, जाहिरातबाजी करता का? जाहिरातबाजी काय करत नाही आम्ही. तसं आपण टीव्हीला बघतो बा, आपल्या साधा कपडे घासा जर साबण असला ना, ती जाहिरात असते. आम्हाला जाहिरात करायची गरज नाही. जाहिरात करायला आमची काय मोठी कंपनी नाही. आमचा असं मनानच लोकांच्या बघण्यावरच जाहिरात आमची होते हो. जाहिरात करणं, ज्याचा माल खपत नाही ती जाहिरात करतं. बरोबर आहे. आमचा माल पुरत नाही म्हणल्यावर आम्हाला जाहिरात करायची काय गरज आहे का? तर पूर्वीचे लोक कष्ट भरपूर करत होते. त्या लोकांना जास्त माल होता, ती बाहेरगावी बाजार इकडं तिकडं ती केलेलं कष्ट वाया जाऊ नये म्हणून धावपळ करून विकायची. आता काय झालंय या व्यवसायाला,
करतानाच आताही पोरं म्हणजे कसं आहे माल कमी होतं त्यामुळं ज्यादा म्हणजे जाहिरात करायची विषय नाही राहत. हे तुमच्या पुढच्या पिढीनं ह्या व्यवसायामध्ये असंच करत राहावं असं वाटतं का त्यांनी नोकरी करा काय असं वाटतं? ह्या आता इथून 10 ते 15 वर्षांनंतर गाडग्याच्या वस्तू मिळतील का नाही असं होणार. का तर आताही पोरं नकोच म्हणायला लागलेत.